आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी येथे श्री संत बाळूमामा यांच्या यात्रेनिमित्त अनोखा सोहळा रंगला होता। या सोहळ्यात स्वतः आमदार गोपीचंद पडळकर यांनी ढोल वाजवत आनंद लुटलाय। यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत करून पडळकर यांचा मोठ्या प्रेमाने सत्कार केलाय। विभूतवाडी येथे दरवर्षी श्री संत बाळूमामा यांच्या यात्रेचं आयोजन करण्यात येतं। यात्रेनिमित्त पारंपरिक गजी ढोल वादनाचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमास स्वतः आमदार गोपीचंद पडळकर यांनी हजेरी लावली। ढोलाच्या नादात रमून गेलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांना अखेर स्वतः गजी ढोल खेळण्याचा मोह आवरला नाही। त्यांनी स्वतः ढोल वाजवत सहभाग नोंदवला। यावेळी समस्त यात्रेकरूंनी त्यांचं कौतुक केलं। या कार्यक्रमानंतर आटपाडी तालुक्यातील भटक्या व विमुक्त समाज बांधवांसोबत दिवाळीचा सण आमदार पडळकर यांनी साजरा केलाय। आरेवाडीतील दसरा मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर यांनी आवाहन केलं होतं, यंदाची दिवाळी ज्यांना कोणताही आधार नाही अशा व्यक्तींबरोबर साजरी करावी। त्या अनुषंगाने त्यांनी आटपाडीत भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांबरोबर दिवाळी साजरी केली। यावेळी दिव्यांचा प्रकाश तर सगळीकडे होता, पण त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं आनंदाचं तेज हीच खरी दिवाळी होती। त्या हास्याने मन उजळलं आणि जाणवलं दिवाळी फक्त दिव्यांची नाही, ती माणुसकीच्या प्रकाशाची आहे। प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धीचा प्रकाश नांदो हीच अंतःकरणातून निघालेली प्रार्थना। दिवाळी म्हणजे केवळ सण नव्हे, हृदयाला स्पर्शून जाणारी माणुसकीची अनुभूती आहे, अशी भावना आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली आहे। बाळूमामाची यात्रा आणि आज सांगली, सोलापूर आणि सातारा तीन जिल्ह्यातून अनेक नामांकित गती मंडळ आलेले आहेत। मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील स्टार अभ्यास आमदार खुद्द गोपीचंद पडळकर साहेब ढोल वाजवतात। श्री विशाल वगैरे यांच्या वतीनं 15,000 रुपये आणि श्री हनुमंत मोठे उद्योजक यांच्या वतीनं फटाकेवर आपल्याला बोलवलं, त्यांचा सन्मान बाळूमामा कमिटीच्या वतीनं पार पडतो। कैलासवासी इंदुराव बाबूराव थोरात यांच्या स्मरणार्थ जानेंद्र बाबूराव थोरातचे 25,000 रुपये त्यांचा